किती 57 सदस्य आहेत आणि छोटी इमारत आहे, त्याच्या संदर्भात प्रबोधन किती करावं हा प्रश्न येतोच. पण लोकांना अनेक गोष्टींची माहिती नसते आणि ती माहिती करून देणं ही माझी जबाबदारी असं मी समजतो. त्यामुळे सर्व चाळींमध्ये जाऊन आपले अधिकार काय आणि नेमके आपल्याला काय करता येईल, पुनर्विकास कसा करावा, काय करावा याविषयी जो नवीन कायदा म्हाडामध्ये अंतर्भूत करण्यात आलेला आहे त्या कायद्या संदर्भात मी थोडक्यात सांगणार आहे. आणि त्यानंतर आपल्या इमारतीत बिल्डरकडे गेलं तर काय होतं आणि स्वयंविकासात गेलं तर काय होतं, त्याचे फायदे तोटे हे सर्व आपल्या समोर अगदी स्पष्टपणे मांडणार आहे. पहिली गोष्ट तर 1986 साली म्हाडा कायद्यामध्ये एक नवीन कायदा आला. त्या कायद्याचं नाव चॅप्टर 8A 8A म्हाडा कायद्याप्रमाणे. चॅप्टर 8A काय म्हणते की भाड्याची पावती कोणाच्या नावावर असो किंवा नसो, जो त्या खोलीत राहतो, जो हजर तो हुजूर, कसेल त्याची जमीन तसं राहील त्याचं घर, जो ज्या घरात राहतो त्याला त्या घराचा अधिकार कायद्यामध्ये म्हटलेला आहे. मग भाड्याची रशीद त्याच्या नावावर असेल, वडिलांच्या नावावर असेल, आजोबाच्या नावावर असेल, काकाच्या नावावर असेल, कोणाच्या नावावर असेल, सध्या खोलीत जो राहणारा असेल त्याला ते घर मिळेल असं तो कायदा. दुसरं त्या कायद्यामध्ये काय म्हटलंय की जागेचा मालक जर आपण व्हायचं झालं तर 100 महिन्याचं भाडं जर आपण म्हाडामध्ये जाऊन भरलं तर म्हाडा ती इमारत ताब्यात घेते आणि जे रहिवासी आहेत त्यांची गृहनिर्माण संस्था करून त्या गृहनिर्माण संस्थेच्या ताब्यामध्ये ती इमारत करून देते. हे 86च्या कायद्यात म्हटलेलं आहे. पण 86च्या कायद्यात घरमालकांनी हायकोर्टात त्याच्यावर अपील केलं. आपण हायकोर्टात जिंकलो, भाडेकरू जिंकले. ते सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टात 2 जज बेंच समोर गेले. तिथे त्यांची डाळ शिजली नाही. 3 जज बेंच समोर गेले. तिथे शिजली नाही. 5 जज बेंच समोर गेले. तिथेही त्यांना पाहिजे त्या पद्धतीचं यश आलं नाही. 7 जज बेंच समोर गेले. तिथेही त्यांना ज्या पद्धतीची अपेक्षा होती त्या पद्धतीचा निकाल आला नाही. शेवटी 9 जज बेंचच्या समोर गेले आणि काही 8 का 10 दिवसापूर्वी 9 जज बेंचच्या समोर त्याची सुनावणी झाली. मी स्वतः दिल्लीला होतो. 8 दिवस बसून भाडेकरूंच्या वतीनं ती सुनावणी होत होती आणि जस्टिस धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली त्या 9 जजच्या बेंचच्या समोर सुनावणी झाली. त्याचा निकाल लागणार. हे सांगण्याचं कारण असं की हा कायदा 100 महिन्याच्या भाड्याचा कायदा अजून रद्द झालेला नाही. आता सुप्रीम कोर्टाने जर म्हटलं की हा कायदा रद्द करा तर मग आपल्याला नाविलाज आहे. पण आजपर्यंत 86 पासून आजपर्यंत 100 महिन्याच्या भाड्यात भाडेकरूंना मालकी हक्क द्यावा याच्यासाठी लढा आमचा कायम आहे आणि आजही तो लढा कायम आहे. आता तो निकाल त्याचा आर्ग्युमेंट पूर्ण झालेला आहे. त्याचा निकाल जो काही येईल तो सगळ्यांनाच मान्य करावा लागेल. दरम्यानच्या काळात राज्य सरकारने म्हाडामध्ये आणखी एक कायदा आणला 79A 79A. आता त्या 79A मध्ये काय म्हणतंय की म्हाडाने नोटीस देणार आणि घरमालकाला देणार आणि घरमालकाला सांगणार की तू 6 महिन्याच्या आत भाडेकरूंच्या संमतीनं प्रस्ताव सबमिट कर
आणि तू प्रस्ताव सबमिट करशील, तो प्रस्ताव आम्ही मान्य करू. भाडेकरूंना नवीन घरं तू बांधून द्यायची मालकी हक्क तत्वाने. जर तू 6 महिन्यात प्रस्ताव दिला नाही तर तुझे अधिकार निघून जातात. आम्ही भाडेकरूंना प्रस्ताव देण्याचा अधिकार देतो. भाडेकरूंनी 6 महिन्याच्या आत प्रस्ताव द्यावा. भाडेकरूंनी जर 6 महिन्याच्या आत प्रस्ताव दिला नाही तर मग म्हाडा या जागेचा ताबा घेणार आणि मग म्हाडा त्या ठिकाणी इमारत बांधून भाडेकरूंना घर देणार. असा हा नवीन कायदा आहे. आता त्या कायद्याप्रमाणे आपल्या घरमालकाला 6 महिन्याची मुदत देऊन नोटीस दिली, घरमालकाने काही केलं नाही. आता आपल्या भाडेकरूंना नोटीस आलेली आहे की आपण 6 महिन्यामध्ये आपण प्रस्ताव सबमिट करायचा आहे. आता तो प्रस्ताव सबमिट करण्याचे 2 प्रकार असू शकतात. एक प्रकार असा की बिल्डराच्या आहारी आपण जायचं आणि बिल्डरला सांगायचं तूच आमचा मायबाप, चल बाबा आम्हाला जे मिळायचं ते तू आम्हाला दे, आम्हाला भाडं दे, आम्हाला आम्ही जाऊ, तू बिल्डिंग तोड, नवीन बिल्डिंग बांध, त्या नवीन बिल्डिंगमध्ये आम्हाला घर दे आणि जे कायद्यानं आमचं जे काय असेल ते आम्हाला दे, बाकीचा सगळा नफा तू घेऊन जा. हा एक प्रकार झाला. त्या प्रकारामध्ये बिल्डर आपल्याला 420 स्क्वेअर फीट देतो, म्हणजे द्यायलाच पाहिजे असं कायदा म्हणतो. आता आपण कॅल्क्युलेशन करू या स्क्रीनवर की बिल्डरनी आपल्याला 420 स्क्वेअर फीट दिले तर बिल्डरला विक्रीला किती एरिया मिळतो, तो विकून त्याला किती पैसे मिळतात, बांधकामाचे खर्च किती जातो, आपल्याला भाडं तो किती देतो, हे सगळं जाऊन त्याच्या ताब्यामध्ये आपण ही जी जागा देतो तर त्याला किती फायदा मिळतो हे आपण समजून घेऊ. याला पर्याय म्हणून दुसरा मार्ग आहे, त्याला म्हणतात स्वयंविकास. स्वयंविकासामध्ये बिल्डर नसतो. स्वयंविकासामध्ये या पूर्ण वास्तूची पुनर्विकास करण्याची जबाबदारी रहिवाशांनी घ्यायची असते आणि जे बिल्डर आपल्याला लुटून घेऊन जातो ते बिल्डरला न देताना ते सर्व पैसे सर्व लोकांमध्ये वाटून घेतले जातात. त्याला स्वयंविकास असं म्हणतात. आता मुंबईमध्ये अनेक ठिकाणी स्वयंविकास झालेले आहेत. मी केवळ 2 उदाहरणं देईन. अर्थात त्या 2 उदाहरणाप्रमाणे तुमचं होईल असं मी सांगत नाही, पण उदाहरण देणं म्हणजे लोकांना साधारणपणे अंदाज येतो. आणि स्वयंविकासात पूर्ण झालेल्या इमारतींचं उदाहरण मी तुम्हाला देणार आहे आणि त्याचे पत्तेही सांगणार आहेत. त्यामुळे तुमच्यापैकी कोणाला जाऊन तिथे बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता. पहिलं उदाहरण म्हणजे शेल कॉलनी, कुर्ला आणि चेंबूरच्या मध्ये टिळक नगर आहे. त्या टिळक नगरच्या शेल कॉलनीमध्ये बिल्डिंगचं नाव आहे चित्रा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. तिथल्या रहिवाशांकडे ताब्यामध्ये होती 390 स्क्वेअर फीट प्रत्येक रहिवाशाकडे होते. ते बिल्डरकडे गेले. बिल्डरने सर्व कॅल्क्युलेशन करून सांगितलं की तुम्हाला 510 स्क्वेअर फीट आम्ही देणार आणि 2.5 लाख रुपये प्रत्येक घराला कॉर्पस फंड देणार. लोक खुश झाली. जेसीबी भरून फुलाच्या पाकळ्या आणल्या बिल्डरवर वर्षाव करण्यासाठी. अनेक ठिकाणी हुशार माणसं असतात जी बिल्डरकडे जातात आणि काही थोडीशी बुद्धू माणसं असतात जशी तुमची लोक होती ती माझ्याकडे येतात. हुशार माणसं बिल्डरकडे जातात म्हणजे तिथे वाटमारी होते, दलाली होते, तोडबाजी होते. आणि जी हुशार माणसं नसतात ती माझ्याकडे येतात. माझ्याकडे वाटमारी नाही, दलाली नाही, माल मसाला नाही, पण फायदा सर्व रहिवाशांना होतो.
तर ते माझ्याकडे आले, म्हणाले बिल्डर आम्हाला 510 देतोय. मी म्हटलं बिल्डर तुम्हाला तुमची वाट लावतोय. तर माझ्याकडे आले, त्याच्यात एक वयोवृद्ध गृहस्थ होते. ते म्हणाले साहेब इतकी वर्ष आम्ही बिल्डरची वाट बघितली, आता शेवटी एक 510 द्यायला आलेला आहे, आता ते पण तुम्ही थांबू नका. मी म्हटलं हे बघा, माझं काम तुम्हाला काय मिळू शकते हे दाखवण्याचं. या उपर तुम्हाला खड्ड्यात उडी मारायची असेल तर मी कशाला थांबवणार. तुम्ही बिल्डरकडे गेलात तर मला काय नुकसान होत नाही, आणि तुम्ही स्वयंविकास केला तर माझा काय फायदा होत नाही. मी स्वयंविकासासाठी लोकांना मार्गदर्शन करतो, त्यांच्याकडून एक पैसा घेत नाही. माझं मार्गदर्शन मोफत असतं. तुम्ही स्वयंविकासात गेला, मला 10 वेळा येऊन लोकांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागतील. तुम्ही बिल्डरकडे गेला तर माझी डोकेदुखी कमी होईल, मला काहीच नाही. पण तुम्हाला काय फायदा आहे समजावून सांगणं माझी जबाबदारी आहे. मी त्यांना असं फळ्यावर सगळं कॅल्क्युलेशन करून दाखवलं. जमलेले लोक म्हणाले हे शक्यच नाही. म्हटलं असून दे ना, नाही शक्य झालं सोडून द्या, हे असं होणारच नाही. ठीक आहे, तुम्हाला वाटतं ना होणार नाही, प्लॅन मंजूर झाला तर होणार असं समजा, नाही झाला तर नाही असं समजा. आज ती बिल्डिंग चित्रा सोसायटी पाडून त्या ठिकाणी नवीन बिल्डिंग आलेली आहे. 390 स्क्वेअर फीट कार्पेट एरियाच्या ठिकाणी बिल्डरनी 510 देतो म्हणून सांगितलं. स्वयंविकासात किती मिळालं असेल त्यांना कोण सांगू शकेल का? ज्यांनी माझे व्हिडिओ बघितले असतील ते बोलू नका, कारण त्याच्यात मी सांगितलेलं आहे सगळे आकडे. पण ज्यांनी पाहिलेलं नाही ते सांगू शकता का? बिल्डरने 510 देऊ केले, स्वयंविकासात किती मिळालं असतं कोण सांगू शकेल का? एक आकडा तरी द्या. किती? 700. चांगला आकडा दिलात. आणखी कोण आहे का? बोला ना ताई. किती? 800. ताईंना 800 स्क्वेअर फीटचं घर पाहिजे. ताई आता सांगतो मी तुम्हाला, 1250 स्क्वेअर फीट प्रत्येक रहिवाशाला मिळालेलं आहे. आज ते त्यांच्या घरात आहे, तुम्ही जाऊन त्यांची घरं बघू शकता, तिथल्या रहिवाशांशी बोलू शकता, आणि चंद्रशेखर प्रभू खोटं बोलतो का खरं बोलतो ते सांगितलं. एवढंच नव्हे तर त्या 1200 मध्ये 2 फ्लॅट पाडून एक फ्लॅट ते भाड्यानं देतात, आणि दर महिन्याला 50,000 रुपये प्रत्येकाला भाडं मिळतं. म्हणजे मेंटेनन्स फ्री करून 50,000 रुपये पेन्शन दर महिन्याला सर्व रहिवाशांना मिळालेलं आहे. ही चित्रा सोसायटी आहे. इथून करी रोड वरून आपण जरी हार्बर लाईन घेतली, टिळक नगरला उतरलं, स्टेशन पासून जसं करी रोडच्या समोर तुमची बिल्डिंग आहे तसं स्टेशनच्या समोरच आहे, पायी जाऊ शकता. कृष्णकांत कदम नावाचे त्यांचे सेक्रेटरी आहेत, त्यांना भेटू शकता, ते तुम्हाला सगळं सांगतील. स्वयंविकास कसा केला, काय केला ते सगळं सांगतात. हे एक उदाहरण म्हणून दिलं. त्याचा अर्थ तुम्हाला 1250 मिळतील असं कृपा करून समजू नका, नाहीतर त्यांचं उदाहरण दिलं मग तुम्ही साहेब आम्हाला 1250, तुमची कॅल्क्युलेशन जी येईल त्याच्याप्रमाणे तुम्हाला मिळेल. पण बिल्डर देतो त्यापेक्षा निश्चित एक खोली जास्त मिळेल. आता दुसरं एक उदाहरण देतो. मुलुंडला मिठागरामध्ये जिथे कोण जात नाही, मोठे मोठे मच्छर आहेत. मुलुंड पूर्वेला मिठागर रोडवर पूर्वरंग नावाची सोसायटी आहे. त्यांच्याकडे 380 फूट. तिथे बिल्डर बोलतो 500च्या वर कायद्यानं देताच येत नाही. ते माझ्याकडे आले, असा कायदा आहे का? म्हटलं बाबा मला तर माहित नाही, बिल्डरकडे कायदा असेल तर कायदा मला दाखवू द्या, त्याला त्याच्याकडून कायदा घेऊन या. नाही, तो म्हणतो दाखवणार नाही. म्हटलं मग कायदा कसा आहे? आमच्याशी तो करार करायला तयार आहे, आम्हाला 500 देतो. म्हटलं तुम्हाला तो फसवतोय.
तुम्ही स्वयंविकास करा, तुम्हाला जास्त मिळेल. मी कॅल्क्युलेशन करून सांगितले. आज त्यांची बिल्डिंग पूर्ण झालेली आहे. चित्रा सोसायटी 24 मजल्याची बिल्डिंग आहे. पूर्वरंग 35 मजल्याची बिल्डिंग झाली पूर्ण. आता राहायला आलेत ते. प्रत्येक घराला 1100 स्क्वेअर फीट मिळाली. 7-7 बेडरूमची घरं. जिथे 1 बेडरूम हॉल किचन जेमतेम होतं तिथे ते राहिले. हा स्वयंविकासाचा. लोक म्हणतात चंद्रशेखर बाबू जादूगार आहे, तो काहीतरी करतो. मी काय जादूबिदू करत नाही. तुमच्या जमिनीत सोनं आहे, ते केवळ तुमचं सोनं बिल्डर तुम्हाला लुटून ते घेऊन जातोय. ते बिल्डरनी न लुटताना तुमचं सोनं तुम्हाला मिळावं म्हणून मी तुम्हाला कायदा समजावून सांगतो. एवढंच मी काम करतो, बाकी काहीच करत नाही. मी कोणतीच जादू करत नाही. मी कोणावर उपकार करत नाही. जे कायदा आहे जो मला कळतो तो लोकांना समजावून सांगतो की या कायद्यामुळे तुम्हाला इतकं मिळतं. बाकी कोणी सांगणार नाही. का नाही सांगणार? कारण बिल्डर कडून तोडबाजी होते, दलाली मिळते. जे कोण म्होरके असतात त्यांचं आयुष्य त्याच्यातून सुखी होतं. बाकीच्यांचं काय होतं त्याचं त्यांना पडलेलं नाही. त्यामुळे आपल्याकडे मराठी माणसाचं नेहमी तुला 420 स्क्वेअर फीट मिळताना मग बाकी त्या तो बिल्डर काय कमवतो त्याचं तुला काय देणं घेणं. जाऊ दे ना, त्याला काही कमवू द्या, आपलं मिळतंय ना जागा. हे असं सांगून आपल्याला तोंड आपली बंद करतात. का नाही? बिल्डरला काय मिळतंय मला का समजायला नको? ही जागा माझी आहे. या जागेत मी लहानाचा मोठा झालाय. माझ्या जागेवर मला लुटून बिल्डर किती घेऊन जातो हे मला कळायला नको. पण लोक ते विचारत नाही. असं विचारलं की लोकांना वाटतं की काहीतरी विद्रोह होतोय, कोणाच्या विरोधात काय बोलतोय. कोणाच्या विरोधात नाही. आपण आपल्या हक्काचं मागतोय. जे आपल्या हक्काचं इथं तेवढंच आपण मागतोय, बाकी काही मागत नाही. बिल्डरला कुठे खंडणी मागून किंवा त्याला दमदाटी देऊन किंवा त्याला हे देऊन त्याच्याकडून बळजबरीनं पैसे घेत नाही. आपल्या जमिनीमध्ये जे पैसे मिळणार आहेत ते पैसे आमचे आहेत, ते आम्हाला मिळायला पाहिजे एवढेच. आणि ते बिल्डरनी द्यायला नको. घरमालकाला जे काही बिल्डर देऊ करणार होता ते पैसे आपण देऊ आपल्या प्रॉपर्टी मधून. आता आपल्या प्रॉपर्टी मध्ये काय काय मिळू शकतं हे आपण इथे कॅल्क्युलेशन मध्ये दाखवू. आता जमिनीचं क्षेत्रफळ आपलं किती आहे? 640 स्क्वेअर मीटर. 740 स्क्वेअर मीटर. 740 स्क्वेअर मीटर. आता रेसिडेन्शियल टेनंट किती आहेत? 53. जे भाड्याची रशीद असणार आहे ती एक खोली एक्स्ट्रा नका घेऊ. त्यांना वेगळं आहे. टेनंट ते बोलते 53 आहेत ना. आणि 4 दुकानदार 53. आता 53 लोकांची सध्याच्या खोल्या 300 पेक्षा कमी आहेत सगळ्यांच्या. 120 आहेत सध्याची खोली. 120 म्हणजे कायद्यानं आपल्याला किती मिळायला पाहिजे? कायद्यानं जे बिल्डर सांगतो तो कायद्यानं किती मिळायला पाहिजे? तर 300. मूळ एरिया 300. त्या 300च्या वर 8% इन्सेंटिव्ह. 8%. 300 प्लस 8% इन्सेंटिव्ह म्हणजे 8×3 24 स्क्वेअर फीट. 324. त्याच्यावर 35% फंजिबल द्या. तिथे 35% फंजिबल. हे कॅल्क्युलेशन प्रत्येकानं करावं. 8वीत असणारी मुलगी सुद्धा तिने हे कॅल्क्युलेशन करून आपल्या आई वडिलांना सांगितलं पाहिजे, बाबा तुम्ही चुकताय, इतकं आपल्याला मिळायला पाहिजे. पंचीबद्ध दोघांवर आहे की 300 वर? नाही 324 वर.
324 अधिक 105. चारशे 29 स्क्वेअर फीट कोणाचा बाप तुमच्याकडून घेऊन जाऊ शकत नाही, हा तुमचा अधिकार आहे. आता 429 गुणिले 53 हा कार्पेट एरिया आहे, हा बिल्टअप एरिया नाही. बावीस 22,737 स्क्वेअर फीट तुम्हाला कार्पेट एरिया मिळणार. आता 4 लोकांची दुकानं काय साईजची आहेत? 180 चे 4 आहेत. तर 180 गुणिले 4 कमर्शियलचे 180 गुणिले 4 घ्या. 720 वर 35% फंजिबल घ्या. 972 टोटल 972. आता 22,737 अधिक 972 करा. हे लक्षात घ्या, हे सर्व कॅल्क्युलेशन फार जरुरी आहे. तुम्हाला हे माहित असलं पाहिजे, म्हणजे आपल्याला काय मिळतं आणि आपल्या नावानं लुटून जाणारा माणूस काय घेतो हे आपल्याला कळलं पाहिजे, एवढंच माझं म्हणणं. आता हा झाला कार्पेट एरिया, हा बिल्टअप मध्ये कन्वर्ट करायचा. याला 15% ऍड करायचे म्हणजे हा बिल्टअप होतो. याच्या आधी कार्पेट एरिया लिहा 27,000, म्हणजे कार्पेट आणि बिल्टअप लोकांना क्लिअर कळलं पाहिजे. मोठी कधी छोटी कर. टोटल बिल्टअप नाही, आपला रिहॅब बिल्टअप म्हणजे आपल्या लोकांना जेवढा बिल्टअप मिळणार आहे तो रिहॅब म्हणजे रेसिडेन्स प्लस कमर्शियल भाडेकरूंना मिळणारा बिल्टअप किती आहे तो. रिहॅब कार्पेट आणि रिहॅब बिल्टअप. आता या रिहॅब बिल्टअप वर विक्रीला याच्या 70% विक्रीला मिळतो. ऍक्च्युली या 2 बिल्डिंगी धरल्या समोरासमोर तर 90 सुद्धा मिळेल, पण आपण कमीत कमी घेऊ. याच्या 70% 27,265 च्या 70% 19,085 इतका सेलेबल एरिया बिल्डरला मिळतो. आता आपण खर्चावर जाऊ. आता रिहॅब बिल्टअप आणि सेलेबल बिल्टअप ऍड केल्यावर टोटल बिल्टअप येईल. हे संपल्यानंतर याच्यावर कोणालाही काही प्रश्न असतील तर विचारा. प्रत्येक व्यक्तीच्या सर्व प्रश्नांना इथे उत्तरं मिळतील. आपल्याला काही कोणाकडून काही लपवायचं नाहीये आणि जे आहे ते सगळ्यांसमोर उघड आहे. टोटल बिल्टअप हे आहे. आता याच्यावर लिफ्ट
आणि स्टेअरकेस 10%. आणि कॉमन पॅसेजेस आणि एम्युनिटीज 10%, मिळून 20%. हा, त्याचं मेन्शन करा. लिफ्ट स्टेअरकेस 10%, कॉमन पॅसेजेस आणि एम्युनिटीज 10%, दोन्ही मिळून 20%. एम्युनिटीज म्हणजे सोसायटीचं ऑफिस, व्यायामशाळा, मुलांसाठी खेळण्याची जागा, जे काय तुम्हाला एम्युनिटी म्हणून पाहिजे असेल ते तुम्ही ठरवणार. आणि हे सगळ्याचं टोटल करा. आता याच्यावर साधारणपणे कार पार्किंग आपण घेणार. कार पार्किंग स्पेस माझ्या अंदाजानं कायद्यानं कार पार्किंग जर 400 असेल तर दर 4 मागे 1 कार पार्किंग आहे. हा कायद्यानं आहे. आपण स्वयंविकासात जास्त घेऊ शकतो तो भाग वेगळा, पण विक्रीचे जे 19,000 आहे त्यांना 30 कार पार्किंग मिळणार आणि आपल्या लोकांना 15 म्हणजे 45 नाही आणि बाहेरच्या व्हिजिटर्सना मिळून 55 कार पार्किंग घ्यायची आणि 300 स्क्वेअर फीट पर कार पार्क इंटू 55 कार पार्किंग. सगळ्या गोष्टी क्लिअर करून द्या ना, म्हणजे फिजिबिलिटी नको आणि हे नको, कोण भलत्याला पैसे देण्यापेक्षा इथे पब्लिक समोरच हे होऊ द्या ना. आता ओपन टू स्काय कार पार्किंग वेगळं आहे, हे कवर्ड कार पार्किंग सांगतो. ओपन टू स्काय किती पण करू शकतो, त्याच्यावर काही बंधन नाही. आता झालं. आता कन्स्ट्रक्शनची कॉस्ट आपण वर्कआउट करूया. आधी टोटल बिल्टअप एरिया जो आहे ना 46,351 ते मल्टिप्लाइड बाय 3,000. साधारणपणे 13 कोटीच्या आसपास येणार. हा, त्यानंतर लिफ्ट, स्टेअरकेस आणि कॉमन पॅसेजेसचा जो एरिया आहे हे दोन जे 9,000च्या आसपास आहे, त्याची कन्स्ट्रक्शन कॉस्ट ही 3,000ची नाहीये, ती 2,000ची येते. कारण लिफ्ट मध्ये फक्त 4 भिंती बांधायच्या असतात, बांधकाम नसतो. स्टेअरकेस मध्ये काय आपण मार्बल बिबल लावत नाही, स्टेअरकेस वर नॉर्मल टाइल्स लावतो, त्यामुळे त्याचे 2,000 निघ्या. त्यानंतर 16,500 कार पार्किंग, हे 1,600 रुपये पर स्क्वेअर फीट घ्या. कारण त्याच्यात फक्त कॉलम असतात, कॉलम आणि बीम असतात, म्हणजे त्याच्यात भिंती नसतात, त्याच्यात टाईल नसते. इथेच बिल्डर आपल्याला फसवतात. सरसकट सगळं टोटल करून त्याच्यावर 4,000 रुपये, तुम्हाला 5,000 रुपये पर स्क्वेअर फीटचं मी बांधून देतो, म्हणजे ते पुढी सोडतात फक्त.
त्यामुळे या सगळ्याची टोटल कन्स्ट्रक्शन कॉस्ट घ्या. ₹18,40,00,000 बरोबर. हा, आता भाडं बिल्डर तुम्हाला किती ऑफर करतोय? जनरली बिल्डर कडून काय भाडं घेतात सिंगल रूमच्या अगेन्स्ट? 25,000 गुणिले 53 गुणिले 36 महिने. ₹25,000 गुणिले 53 गुणिले 36 महिने. 30 घेऊया ना एव्हरेज, कारण वाढत जाणार ना. नाही, आधी 25 घ्या ना, नंतर आपण मध्ये गॅप ठेवूया ना. हे स्वयंविकासात आपण वाढवून घेऊ ना. हे आता बिल्डर जे आपल्याला देतोय, हे रेसिडेन्शियल. कमर्शियलला 4 जणांना किती भाडं द्यायचं असतं? 60,000 घ्या गुणिले 4 गुणिले 36 महिने. ते वाढवून घेऊ. हे मी तुम्हाला काय दाखवतोय की कॅल्क्युलेशन कसं करायचं. त्याच्यात मग तुम्ही एक्सेल शीट मध्ये वाढवून तुमचे कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. त्याला माझी गरज नाही. मी फक्त हे कॅल्क्युलेशन, फिजिबिलिटी म्हणजे काय, ज्याच्याकरता 2-2, 5-5 लाख आर्किटेक्ट तुमच्याकडून लुटून घेऊन जातात, ती ही फिजिबिलिटी ही अशी काढायची असते. हे मी तुम्हाला सगळ्यांसमोर मांडतो. झालं रेंट कमर्शियल झालं. आता शिफ्टिंग चार्जेस घ्या. 20,000 गुणिले 53 आणि ब्रोकरेज 25,000 गुणिले 53. सगळ्या गोष्टी घ्या, कोणती गोष्ट आपण सोडायची नाही. झाले. आता आपलं रेंट, कमर्शियल रेंट, शिफ्टिंग चार्जेस आणि ब्रोकरेज याची टोटल करा. म्हणजे आपल्यावर किती खर्च येतो तो येतो. कन्स्ट्रक्शनची कॉस्ट आपण वेगळी काढली, आपल्यावर किती खर्च येतो तो येतो. म्हणजे टोटल प्रोजेक्टचा खर्च किती येतो तो बघा. ₹24 कोटी येतात. आता आर्किटेक्टची फी, डिपॉझिट, फंजिबल अमाऊंट, या सगळ्यासाठी समजा 24 आहे, आपण 5.5 कोटी त्याच्यासाठी देऊ. तेवढे लागत नाही, पण एक एक्स्ट्रा हे देऊ. टोटल 30 कोटीचा आपला प्रोजेक्ट होतो. हे सगळे घ्या. आर्किटेक्टची फी, स्ट्रक्चरल इंजिनियरची फी, लायझॉन आर्किटेक्टची फी, अप्रुव्हलची फी, महानगरपालिकेला द्यायची स्क्रुटिनी फी, फायर ब्रिगेडचं डिपॉझिट, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आल्या. बाकी काही हे नाही. ते आता टोटल कॉस्ट किती होते? 30 कोटी. हा, आता हे लक्षात घ्या. आपला सेलेबल किती आहे त्याच्यावर या. बरं आहे सेलेबल 19,000. आता 19,000 हा बिल्टअप आहे. बिल्डर बिल्टअपनी विकत नाही, सुपर बिल्टअपनी विकतो. पण इथे विक्रीचा बिल्टअपचा काय रेट आहे आणि सुपर बिल्टअपचा काय रेट आहे बाबा? 40 आहे. बिल्टअपचा का सुपर बिल्टअपचा? 40 बिल्टअपचा धरायचा का सुपर बिल्टअपचा? माझ्या हिशेबानं 40 सुपर बिल्टअपचा आहे असा माझा अंदाज आहे. पण आपण बिल्टअपला 40चा धरू.
कमी धरू. ऍक्च्युली सुपर बिल्टअप मध्ये 40 वर 40% वाढवायचा सुपर बिल्टअप करायचा. तर सुपर बिल्टअपचा 40 म्हणजे बिल्टअपचा 60-65 वर जातो. पण आपण 40च धरू, कमीत कमी धरू. तर 40 गुणिले तो 19,000 40,000 गुणिले किती येतात? आपला खर्च किती येतो? आपल्याला रेव्हेन्यू किती येतो? आपला टोटल रेव्हेन्यू 76 करोड. म्हणजे आपल्याला 420 घर स्क्वेअर फीटचं घर, आपण 420 नाही 440 धरलेलं आहे. हा 420 स्क्वेअर फीट बिल्डर देतो. त्यातून त्याला उत्पन्न किती, हे मी कमर्शियल वगैरे काय त्यांनी एक्स्ट्रा दुकानं काढली काय काढली त्याचं काही धरलेलं नाही. साधं याच्यात त्याला प्रॉफिट 46 कोटी. आता तो तुमचे 46 कोटी म्हणजे 53 लोकांपैकी 57 लोक भागिले 46 कोटी म्हणजे प्रत्येकाचे किती लुटून घेऊन जातो ते बघा जरा. 1-1 कोटी तुमचे तो लुटून जातोय आणि अजूनही तुमच्या डोक्यामध्ये बिल्डरची हवा भरलेली आहे कोणीतरी. आता पैसे तुमचे आहे. एखाद्याला आनंद होतो की मला मेरे को लुटिया तो लुटिया बडा आदमी ने लुटिया. काय 1 कोटी अरे दिलं, लुटून घेऊन गेला तो माझा, त्याच्यात पण आनंद असतो की माझा लुटून घेऊन गेला कोणतरी. तुम्ही तुमचे 1 कोटी द्यायला तयार आहात कोणाला? आता हे झालं बिल्डरचं कॅल्क्युलेशन. आता स्वयं विकासाच्या कॅल्क्युलेशन. आता स्वयं विकासाच्या कन्स्ट्रक्शनची कॉस्ट तेवढीच असणार, कारण टोटल कन्स्ट्रक्शन बिल्डरला आणि आपल्याला काय वेगळी येत नाही. एक आहे स्वयं विकासाचा 13 सप्टेंबर 2019चा GR आहे. त्या GR प्रमाणे बिल्डर पेक्षा स्वयं विकासाला 10% अधिक FSI मिळतो असं GR म्हणतो. तो जर आपल्याला मिळाला तर आपल्याला 10% अधिक मिळेल. नाही म्हणजे टोटल एरिया किती आहे? नाही टोटल बिल्टअप एरिया 46. त्याच्यावर आपल्याला 6,400 मिळतील एक्स्ट्रा. आपण ते सध्या नको धरूया. आपण बिल्डरच्या इतकेच आपल्याला मिळाले तर आपलं काय होईल ते आपण कॅल्क्युलेट करूया. तर आपल्या कन्स्ट्रक्शनची कॉस्ट ही इतकीच राहणार, कारण आपण रेंट पण तेवढं ठेवणार, शिफ्टिंग पण तेवढं ठेवणार, ब्रोकरेज पण ठेवणार. आपली कॉस्ट ही समजा 30 कोटीच राहील. ठीक आहे. फक्त फरक काय पडेल की आपली कन्स्ट्रक्शन कॉस्ट 30 कोटी राहिली, पण आपण 429च्या ठिकाणी 525 स्क्वेअर फीट स्वतःला देऊ. त्यामुळे 525 गुणिले 53 एरिया आपण स्वतःला किती देणार आहोत ते बघा. म्हणजे एक खोली जास्त 40,000 रुपये पर स्क्वेअर फीट मध्ये एक खोली 100 फुटाची म्हणजे 40 लाख रुपये प्रत्येकाला आपण जास्त देणार. बरोबर? मी काय म्हणतो ते लक्षात आलं तुम्हाला? तर 525 गुणिले 53 2 BHK प्रत्येकाला 2 BHK देणार. आता 2 BHK चा ब्रेकअप 10 बाय 10 चे 2 बेडरूम, 10 बाय 15चा हॉल, 10 बाय 10 चे 2 बेडरूम 200 फूट, 10 बाय 15चा हॉल 150 फूट, 350 फूट, 8 बाय 10चं किचन.
450 फूट आणि 3x3चा संडास, 3x5चा बाथरूम आणि बाकी पॅसेज. याच्यामध्ये आपण 2 बेडरूम बसवतो. शक्य झाल्यास 1 बेडरूम 10x12चा पण करू शकतो आणि शक्य झालं तर एक ऍडिशनल बाथरूम सुद्धा करू शकतो. किंवा जो 10x5चा बाथरूम आहे त्याच्यात एक कमोड पण टाकायचा आणि 3x3चा जो बाथरूम आहे त्याच्यात एक शॉवर पण टाकायचा गीझर लावून. किती झाले आपली एरिया? 27-25. आता त्याला 15% टाकून बिल्टअप करा. आणि त्याच्यावर कमर्शियलला मात्र आपल्याला जास्त देता येणार नाही. जे आहे तेवढेच द्यायला, कारण कायद्यानं आपल्याला त्यांना अधिक देण्याची परवानगी नाहीये. परवानगी मिळाली तर त्याला त्यांना एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतात. तर त्यांचे ऍड करा ते. अरे एक मिनिट आपण जरा चुकीचं केलं. 525 आपण विदाउट आपण फंजिबल इन्क्लूड केलेलं आहे 525 मध्ये. म्हणजे आपण फक्त 15% बिल्टअप ऍड केला त्याचा. आता त्यांचे कमर्शियलचे ऍड करा. जितके ऍक्च्युअल त्याच्यात बिल्डरच्या ह्याच्यामध्ये होते तितकेच याला ऍड करा. बिल्टअप ऍड करू ना. हा, कमर्शियलचा बिल्टअप. टोटल किती झाले? आता टोटल बिल्टअप 46,351 मधून हे 33,000 काढा. ही सेल्फ डेव्हलपमेंटची 2 बेडरूम, प्रत्येकाला 2 बेडरूम, हॉल, किचन. सेलेबल किती बॅलन्स आला? 13,000. आता 13,000 गुणिले 40,000. $52 कोटी. म्हणजे आपले 30 कोटी त्यातून गेले, सर्व खर्च गेला. तरी पण आपल्याला 53 पैकी 30 कोटी आपल्या खर्च जरी गेला तरी आपल्याला 22 कोटी उरतात. मालकाला किती द्यायचे ते त्यातून आपण देऊ शकतो. आणि उरलेले पैसे जरी मालक किती मागतोय? नाही, म्हाडाच्या रूल प्रमाणे 25% ऑफ द रेडी रेकनर लँड प्राइस, म्हणजे तो 3 कोटीच्या वर येत नाही. और 15% ऑफ द सेलेबल एरिया, विच एव्हर ऑफ द टू इज मोर. ते जे त्याचं होईल. सेलेबल किती येतो? सेलेबलच्या 15% किती येतो? आता लक्षात आलं लोकांना की बिल्डरकडे गेल्यानं फायदा होतो का तोटा, हे सगळ्यांच्या लक्षात आलं का? हा, काय म्हणतात 40 ही आली प्रॉफिट 23 करोडचा. आता 23 करोड पैकी ओरिजिनल सेलेबल एरिया 19,000 होताना त्याच्या 15% किती होतात? 3,000. त्याच्या 15% किती होतात ते बघा.
2800 काहीतरी होतात, गुणिले 4000 म्हणजे गुणिले 40,000, म्हणजे कायद्यानं त्याला 10 किंवा 12 कोटी आपण जरी दिले, एवढे द्यावे देऊ नये हे त्याच्याशी बोलणं करून आपण ठरवू शकतो. पण जरी त्याला कायद्यानं जे देऊ केलेलं आहे तेवढे जरी दिले तरी त्याला देऊन वर किती उरतात? वर 10 कोटी उरतात. 10 कोटी 57 लोकांमध्ये वाटले तर किती होतात? कॉर्पस 2 बेडरूम घेऊन म्हणतोय मी हे सगळं. किती होतात प्रत्येकी? 40 लाखाच्या आसपास. 40 लाख सोडून द्या, 20-25 तरी मिळतील, 15 तरी मिळतील, जे बँकेत ठेवून त्याच्या व्याजातून कायमचे मेंटेनन्स फ्री निघून जाईल. 2 बेडरूमचं घर, काळजी करायची नाही. भाडं वाढलं किंवा काय झालं, प्रॉपर्टी टॅक्स वाढला, आपल्याकडे पैसे आहेत, हे करता येईल. 20,55,000. 20,55,000. 20 नाही मिळाले, 15 मिळाले, समजा 15 नाही मिळाले, 10 मिळाले तरी बिल्डर देतो त्यापेक्षा तरी जास्त मिळतंय. 2 बेडरूमचं घर मिळतंय. अहो प्रॉपर्टी तुमची कितीची होते, बिल्डर देतो ते वन बेडरूमच्या याला. शेवटी चाळीतल्या रिडेव्हलपमेंटचं घर वेगळं आणि 2 बेडरूमचा पॉश घर वेगळं. त्याला त्याची किंमत किती होते? 2.5 करोड. मग 50 लाखांनी जास्त. मग 50 ते 60 लाखाची तुमची व्हॅल्यू वाढते आणि वर हातामध्ये 10-15 लाख मिळतात. हे बिल्डर डेव्हलपमेंट आणि सेल्फ डेव्हलपमेंटचा फरक आहे. आता याच्या पुढे मी काय सांगणार? आता 10 लाख रुपये प्रत्येकाला, म्हणजे प्रत्येक पेमेंटसाठी येऊ शकतात. येऊ शकतो. हो हो. 20 लाख. नाही, उद्या काय नवीन कायदे आले, आपला खर्च वाढला, आपला 3,000च्या ठिकाणी 3,2500 रुपये पर स्क्वेअर फीट झाला, 3,500 रुपये स्क्वेअर फीट झाला. टाटाचं टॉर्च स्टील थोडं आपण महागातलं विकत घेतलं. खिडक्या लावताना आपल्याला आणखी पॉश खिडक्या पाहिजे, त्याच्यावर थोडा खर्च केला. समजा काही केलं तरी 2 बेडरूमचं तर फ्री घर निघालं आणि मेंटेनन्स फ्री होईल, तेवढे तर पैसे निघाले. आता याच्यापेक्षा काय पाहिजे? बिल्डरची गुलामी पाहिजे का दलाली पाहिजे का तोडबाजी पाहिजे? काही लोकांना बिल्डर मॅनेज करणार, तोडबाजी करणार, पैसे देणार, सांगणार तू कशाला यांच्या बरोबर जातोय. त्यांना जाऊ द्या ना, कायद्यानं त्यांना काय 420 मिळत आहेत ते 420 देऊ आपण, बाकी काय. बांधकामामध्ये स्वयंविकासामध्ये बिल्डर पेक्षा उत्तम प्लॅन आपण करू शकतो, कारण आपण आपला आर्किटेक्ट नेमून आपल्याला पाहिजे तसा प्लॅन तयार करून देऊ शकतो. बिल्डर देतो त्यापेक्षा उत्तम क्वालिटीचं बांधकाम देऊ शकतो, कारण आपल्याला पाहिजे तसा कॉन्ट्रॅक्टर आपण नेमू शकतो. बिल्डर कधीच वेळेवर बांधकाम करत नाही, आपण वेळेवर बांधकाम करून घेतो. बिल्डर उद्या हटला आणि भाडी आपली बंद केली, आपलं भाडं आपण स्वतःच देणार आहोत, त्यामुळे भाड्याचा काही आपल्याला तसा प्रश्न नाहीये. या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं शक्य आहे. स्वयंविकासाकरता पैशाची आवश्यकता असेल तर मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, कोणाकडूनही आपण कर्ज घेऊ शकतो. आणि ते कर्ज कशासाठी? आपलं 30 कोटी वर कर्ज घ्यायचा नाही. आपल्याला कर्ज फक्त प्लॅन सबमिट करून अप्रूव्हल होण्यासाठी जे पैसे लागतात, म्हणजे 50 लाख किंवा 1 कोटी त्याचंच कर्ज पाहिजे. एकदा प्लॅन मंजूर झाला की आपण बुकिंग घेऊ शकतो. आपण जशी बुकिंग येईल त्या पैशातून आपलं भाडं आपल्याला मिळायचं. पूर्ण बुकिंग आपल्याकडे, जे आपल्याला विक्रीचे जर 13,000 फूट आहे तर आपण पूर्ण विकायचे नाही, 6,000 फुटाचे बुकिंग घ्यायचं, कमी दरामध्ये बुकिंग घ्यायचं, कारण ऍडव्हान्स मध्ये घेणारा माणूस कमी दरामध्ये देतो. आणि नंतरच 2 वर्षानंतर बुकिंग ते 45, 50, 60 कधी पण आपण विकू शकतो.
त्यामुळे कमी दरानं बुकिंग घ्यायचं की जेणेकरून आपले 3 वर्षाचं भाडं आधी निघाल्याशिवाय कोणी घरातून बाहेर जायचं नाही. आपण निघालो म्हणजे 3 ते 4 वर्षाचं बुकिंग आपल्याकडे तेवढे पैसे आपल्या नावावर बँकेत पाहिजे आणि बँकेचं कर्ज आपल्या नावानं मंजूर व्हायला पाहिजे. सुरुवातीचा खर्च 1 करोड पर्यंत माझ्या अंदाजे 60-70 लाखापर्यंत असतो किंवा कमी असेल. अप्रुव्हल फक्त आयओडीचा प्लॅन अप्रुव्हल एनओसी म्हाडाकडून घ्यायची आणि महानगरपालिकेकडून प्लॅन अप्रुव्हल करून घ्यायचे एवढंच. एकदा अप्रुव्हल झालं की रेरामध्ये रजिस्ट्रेशन करून बाहेरच्या लोकांकडून आपण बुकिंग घ्यायला सुरुवात करायची. आणि त्यांच्या बुकिंग मधून जे 20% येतात त्यांच्याकडून किती येणार आहेत? 53 कोटी येणार आहेत. त्याचे 20% म्हणजे 10 कोटी आपल्याला ऍडव्हान्स आपल्याकडे येणार. सगळ्यांचं करणार नाही, आपण अर्ध्याचं करणार म्हणजे 5 कोटी येणार. याचा अर्थ आपल्या भाड्याचं आणि कन्स्ट्रक्शनची कॉस्ट सुरुवात करायचे सर्व पैसे येतात. जसं बांधकाम होईल तसं ते बुकिंग वाल्यांकडून पैसे येणार. त्यातून कन्स्ट्रक्शनची पूर्ण कॉस्ट वर्कआउट होईल आणि जे उरतील ते आपल्या लोकांचा फायदा होईल. जे सुशिक्षित आहेत त्यांना मी काय म्हणतो ते नीट कळलं असेल. आयुष्यभर नोकरी करून प्रॉव्हिडंट फंड ग्रॅच्युटी आणि खर्डेगाठी करून एवढी कमाई होत नाही. थोडी मेहनत करून आपल्या मुलाबाळांसाठी 2.5 कोटी 3 कोटीची इस्टेट आपण सोडू शकतो. मात्र हात जोडून विनंती, विकून जाऊ नका बाबा. आता गावाला जाल 2 कोटी मिळाले म्हटल्यावर झालं, सोनं विकत घ्या, घरातल्या लोकांची लग्न करा आणि गावाला जाऊन दारू पीत बसा. हे करू नका. इथे पुढच्या पिढीसाठी मी हे करतोय. मी मेहनत कशासाठी घेतोय? तुमच्याकडून काय पैसे घेतोय का? तुम्हाला मदत करतोय. का करतोय मदत? की पुढची पिढी इथे राहिली पाहिजे. कधी काळी माझी मुलं नातवंड आली तर तुमच्या नातवंडांनी सांगितलं पाहिजे तुझ्या म्हाताऱ्यांनी इथे येऊन केलं तेव्हा काय ते आमची बिल्डिंग राहिली. नाही तर माझा म्हातारा बिल्डर कडे चाललाच होता. आता आमच्याकडे 3 महिने आहेत प्रपोजल सबमिट करायला डेडलाईन प्रमाणे म्हाडाच्या. आधी तुम्ही स्वयंविकासात जाणार, आधी तुम्ही करी रोडला जाऊन सेंट्रल रेल्वेला जाणार का लोअर परेडला जाऊन वेस्टर्न रेल्वेला जाणार हा निर्णय घ्या. त्या प्रश्नावर डिपेंड आहे. कारण आम्हाला असं वाटतं की आमच्याकडे वेळ कमी आहे, मग त्या वेळेमध्ये ते झालं पाहिजे ना आयओडी वगैरे. नाही. प्रपोजल सबमिट म्हणजे आयओडी नाही. प्रपोजल सबमिट म्हणजे आम्ही प्रस्ताव सबमिट करत आहोत असा ठराव करून मांडणं. झालं तुमचं प्रपोजल सबमिट. त्यानंतर रफ प्लॅन आपण सबमिट करायचे. प्रपोजल सबमिट झालं ते 15 दिवसात सबमिट करता येतं आर्किटेक्ट नेमला. त्यासाठी 4 महिन्याची एकदम अशी काही मोठी प्रोसेस नाहीये. काही नाही. आणि 6 महिन्यात आपल्याला त्यांच्याकडून एक्सटेन्शन आणखी 6 महिने मागता येतात. कारण मालकाला ऑलरेडी 6 महिने आणि पुन्हा एक्सटेन्शन 6 महिने दिलेले आहे. आता जे आपल्याकडे उरले त्या 3 महिन्यामध्ये जर आपण डेव्हलपमेंट करतोय हे जर प्रपोजल जरी आपण त्यांना तिथे सबमिट केलं बस तेवढंच सबमिट करायचं की आम्ही निर्णय घेतलेला आहे 79A खाली आम्ही भाडेकरू मिळून डेव्हलपमेंट करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही आमची प्रपोज सोसायटी आहे, त्याचं हे नाव आहे. या नावाप्रमाणे आम्ही या व्यक्तीला आर्किटेक्ट म्हणून नेमत आहे. तो अशा पद्धतीचा प्लॅन तयार करतोय. त्याचा रफ प्लॅन हा सबमिट कर. हा फक्त पागडीचाच रूल आहे, बाकी कशाला लागू होत नाही. म्हणजे रामायण सांगितल्यावर तुम्ही रामाची सीता कोण विचारता मला. हा नियम केवळ पागडीलाच लागतो. पुन्हा सांगू, तेच सांगितलं की इनिशियल 50-60 लाख आहे त्याचं कर्ज आपल्याला घ्यायला लागेल आणि त्या कर्जाची व्यवस्था कोणत्या ना कोणत्या बँकेकडून कशी करायची. जर तुम्हाला स्वयंविकास करायचा असेल तर कर्ज देणाऱ्या लोकांची कमी नाही. आपल्याला स्वतःहून असं एकही रुपया खर्च करायचा नसेल तरी पण आपण एकाही भाडेकरूला एकही पैसा त्याच्या खिशातून काढण्याची आवश्यकता नाही.
आता बिल्डर कडून काही लोकांना दलाली खायची असेल तर त्याच्यात मी काय करू शकत नाही. याच्यामध्ये चेअरमन सेक्रेटरी कोणालाही पदाधिकाऱ्यांना वेगळा फ्लॅट, त्यांच्या घरामध्ये वेगळे टाईल, त्यांचे नळ वेगळे, त्यांना वेगळ्या पद्धतीचं हे काय मिळणार नाही. सगळ्यांचं लॉटरी प्रमाणे ज्याचं जो मजला जे काय मिळेल ते सगळ्यांना सेम मिळेल, कोणाचं काही वेगळं होणार नाही. तिथे कोण मोठा नाही कोण छोटा नाही, सगळे 53 म्हणजे 53 एक. आपसामध्ये तुम्ही मांडवली करून कोणी कोणता फ्लॅट घ्यावा हे जर 53 लोक ठरवणार असाल तर तुम्ही आपसामध्ये ठरवून घ्या. कोणी तुम्हाला काही सांगणार नाही. जर तुमचं आपसामध्ये ठरलं नाही तर सगळ्यांसमोर लॉटरी काढायची आणि जो ज्याच्या वाट्याला जी लॉटरी येईल ते. किंवा काही ठिकाणी काय करतात की सुरुवातीचे जर 1 कोटी काढायचे असतील तर वरचे 15 मजल्यापैकी वरच्या मजल्यावर ज्यांना फ्लॅट पाहिजे त्यांनी 10 लाख रुपये सोसायटीला ऍडव्हान्स मध्ये द्या कर्ज म्हणून. ते हे नाही, त्या पैशातून प्लॅन पुटअप करणं हे करणं हा खर्च करायचा आणि नंतर वापस निघेल त्याच्यातून त्यांचे पैसे त्यांना परत करायचे. हे पण करता येतं. जर 10 लोक असे असतील की बाबा मला मी चूज करीन तो फ्लॅट मला मिळायला पाहिजे, चल बाबा 10 लाख रुपये 15 लाख रुपये ऍडव्हान्स दे आणि ते ऍडव्हान्स पैसे कोण खाणार नाही, सोसायटीच्या नावावर ठेवले जाणार नाही. ते फक्त महानगरपालिकेला प्लॅन मंजुरीचे डिपॉझिट देण्यासाठी जे पैसे महानगरपालिकेच्या नावाने द्यायचे आहेत तेवढेच दिले जातील. हे तुम्ही निर्णय घेऊ शकता. स्वयं विकासात निर्णय मी घेणार नाही, बाहेरचा कोणी माणूस घेणार नाही. तुम्ही 53-57 लोकांनी जो निर्णय घ्यायचा ते तुम्ही घ्या. मी फक्त तुम्हाला मार्गदर्शन करणार. मला कुठे तुमचं पटत नसेल तर मी सांगेन तुम्ही करताय ते बरोबर नाही. त्या उपर तुम्ही जाणार आणि तुमचं नशीब जाणार. मला जे सांगायचं ते मी सांगणार. आता बिल्डरची योजना आणि स्वयंविकास याच्यामधला फरक लक्षात आला का? स्वयंविकासात फायदा आहे का नुकसान आहे? मग ते फायद्या करता थोडी मेहनत घेण्याची तयारी आहे की नाही? सगळे तयार व्हा आणि लगेच कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी करा. नारळ फोडा, मंदिर सिद्धिविनायकात जाऊन आणि सुरुवात करा. सोसायटीचं नाव ठरवा, प्रस्तावित सोसायटी करा आणि आधी ठराव घ्या की आम्ही स्वतः करणार स्वयंविकासात आणि तसं पत्र म्हाडाला देऊन टाका. आधी तर पत्र तर द्या, नंतर प्रपोजल द्या. आम्ही प्रपोजल लवकर देत आहोत. विचारा ना काय. त्याच्या अगोदर आमच्या बिल्डर ठरवला गेला त्याचं प्रपोजल झालं, त्याला कोणी दिलेलं आहे? काळ कमिटीने देऊन चालत नाही. तुम्ही सगळ्यांनी अग्रीमेंट केलंय का त्याच्याबरोबर? अग्रीमेंट असं नाही होत आहे त्यामुळे त्याच्यात जर आपण या प्रोसेसला सुरुवात केली तर त्याच्यावर काही अडचण येणारच ना. वा ते घरात पोरगी असताना दुसरीकडे स्थळ बघायला जायचं नसतं. काय तो तिचा निकाल घ्या. तुम्हाला त्याच्याबरोबर जायचं असेल, ते तुम्हाला योग्य वाटत असेल तर त्याच्याबरोबर जा. तुमचे 1 कोटी तो लुटून घेऊन जातोय ते त्याच्यात तुम्हाला आनंद होत असेल की माझे गेले ते गेले, माझे एवढे लुटले, त्याच्यात तुम्हाला रात्री झोप चांगली येत असेल तर त्याच्याबरोबर जा. हे म्हणतात की तुम्ही कोण काय प्रश्न विचारत नाही, तुमच्या मनामध्ये आहे, नंतर तुम्ही विचारा. मी इथे बसलेलो आहे, मला काय, मी मोठा माणूस आहे, काय विचारायचं कसं विचारायचं असं नाही. तुम्हाला सगळं माहित असतं तर मला आज इथे बोलवलं नसतं. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही जसं म्हणालात की सुरुवातीला म्हाडाच्या प्रोसेसिंगसाठी अराउंड 1 CR लागतो, तो फंड आपल्याला कर्जावर घ्यावा लागतो. कर्जावर घ्यायचे किंवा ज्याला तुम्ही
फ्लॅट चुजिंगचा चॉईस देत आहेत त्याच्याकडून ऍडव्हान्स घ्यायचे कर्ज म्हणून. असे 10 लोक जर असतील की बाबा जर 18 मजल्याची बिल्डिंग झाली किंवा 20 मजल्याची बिल्डिंग झाली की मला वरचे 5 मजले, आम्हाला वरचे 2-2 फ्लॅट 5 मजले, म्हणजे 10 लोकांना वरचे पाहिजेत आपल्यापैकी, म्हणजे सेलचा पण वर असेल आणि आपला पण वर असेल, त्याच्यात मला माझ्या चॉईसचा पाहिजे, तर मी ऍडव्हान्स म्हणून कर्ज द्यायला तयार आहे, पण माझे पैसे मला परत मिळायला पाहिजे, असं जर कोण सांगत असेल तर अशी योजना तुम्ही करू शकता. आणि जर तसा नसेल तर मग ती जी अमाऊंट आहे ती कशी आपण हे करू शकतो? ती अमाऊंट घ्यायची, मग त्याला आपला जो प्रॉफिट आहे त्याच्यात त्याला शेअर घ्यायला लागणार, जो आपल्याला इन्व्हेस्ट करतो त्याला आपल्या फायद्यामध्ये थोडाफार शेअर द्यायला लागणार. आपल्याला 20 लाख रुपये कॉर्पस मिळतील ते 18 मिळतील किंवा 16 मिळतील. इंटरेस्ट द्यावं लागेल. इंटरेस्ट रेट द्यावा लागेल. नाही, इंटरेस्ट किंवा त्याचं प्रॉफिट इक्विटी किंवा डेट. कोणी इन्व्हेस्टर 10 इन्व्हेस्टरला बोलवायचे, त्यांचे इंटरव्ह्यू घ्यायचे, त्याच्यापैकी ज्याचं प्रपोजल तुम्हाला सगळ्यांना मान्य होईल त्याच्याकडून घ्यायचे ते पैसे. त्याला जर इक्विटी पाहिजे असेल तर इक्विटी द्यायची, त्याला जर डेट म्हणजे व्याजावर द्यायची असतील तर व्याजावर घ्यायची, किंवा थोडी इक्विटी थोडं व्याज असं घ्यायचं. आता जर समजा आपण बँकेमधून लोन घ्यायचं जसं तुम्ही सांगितलं की आपण आपला गरज आहे सुरुवातीला 50 लाख रुपये किंवा 60 लाख रुपये जे तुम्ही म्हणाला, तर ते 60 लाख रुपये जर आपण बँकेतून घेतले तर त्याची आपला बँक व्याजाशिवाय देणार नाही. मग ते व्याज आपण कसं द्यायचं किंवा कसं देऊ शकतो? सुरुवातीला बँकेकडून आपण कर्ज घ्यायचे नाही. आपण कर्ज आपला प्लॅन मंजूर झाल्यावरच बँकेकडून कन्स्ट्रक्शन साठी घ्यायचे. प्लॅन मंजुरीसाठी बँकेकडे कर्जाला जायचं नाही. प्लॅन मंजुरी ही आपली जबाबदारी आहे. बांधकामाचा पूर्ण खर्च बँक देते. प्लॅन मंजुरीसाठी साधारण म्हणजे खर्च येतो का? 50-60 लाख रुपये सांगितले ना, तेच ज्यांना वरच्या मजल्यावरचे चांगले फ्लॅट हवे असतील, सेलेबल वाल्यांबरोबरचे, त्यांनी तेवढे एक्स्ट्रा पैसे जे अप्रुव्हलला पाहिजे तेवढे काढायला पाहिजे. त्याच्याकरता त्यांना होम लोन मिळवून देऊ शकतो आपण. जर तसे नसतील कोणी की तुम्ही सांगितलं चुजेबल आपण देऊ शकतो त्याच्या आपलेच पैसे घेऊन, पण आधी तुम्ही विचारल्याशिवाय तसे नसतील हे कसे सांगू शकता? आणखी मग ते कलेक्टिव्ह करायला त्याच्यावरही पर्याय आहे आमच्याकडे, म्हणजे मला माहिती आहे पर्याय आहे. काय लोकांना जर मी सांगितलं की मला 50-60 लाखाचं फंड रेजिंग करायचं आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने मेंबरने जेवढे द्या, प्रॉफिट तर मला जो मिळणार आहे, मी सांगितलं 3 वर्ष तुमचे पैसे लॉकिंगमध्ये राहतील माझ्याकडे, तुम्हाला डबल पैसे देतो. बरोबर आहे. डबल पैसे 3 वर्षामध्ये कुठली बँक, कुठले म्युच्युअल फंड, कुठले शेअर देत नाही. 3 वर्षामध्ये तुम्ही घ्या. नाही, ते काय आहे, त्याचे भरपूर स्कीम्स आहेत. प्रश्न हा सगळा पुढचा प्रश्न आहे. पहिलं तर करी रोडनी जाऊन सेंट्रल लाईन घेणार का लोअर परेडला जाऊन वेस्टर्न लाईन घेणार याच्यावर निर्णय घ्या. हा निर्णय तुम्ही घेतला तर पुढे कसं जायचं ते, तुम्हाला बिल्डरकडे जायचं असेल आणि एवढा प्रॉफिट तुमच्या वाट्याचा बिल्डरला द्यायचा असेल तर खुशाल द्या, तुमची जागा आहे, मेरी मर्जी. अजून तुम्हाला विचारायचं आहे काय? तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा, काही क्वेश्चन असतील तर. नाही, आणि आजच कोणी विचारले पाहिजेत असंही नाही. कोणाला काय प्रॉब्लेम असेल, मी काय फार लांब राहत नाही, वरळीलाच राहतो. कधी कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर कॉन्फरन्स कॉल फोनवर करू शकता आणि ज्यांना काय प्रश्न असतील ते मला विचारू शकता. फक्त मी मीटिंग मध्ये असतो त्यावेळेला काय कोणाचे फोन घेत नाही. ज्या वेळेला मी फ्री असेल त्यावेळेला फोनवर बोलणं करून किंवा लेखी तुम्ही जर सगळ्यांचे प्रश्न एकत्र करून मला पाठवले तर त्याची उत्तरं मी देऊ शकतो. माझी तुमच्यावर कोणतीही तुमच्यापासून अपेक्षा नाही. आत्तापासून तुमच्या हातामध्ये चाव्या मिळेपर्यंत
जी काही मदत माझ्याकडून हवी आहे ती पूर्णपणे विनामूल्य, एक पैसा देखील तुमच्याकडून अपेक्षा नाही. आता टाळ्या नका वाजवू. माझा प्रश्न असा होता की जे डॉक्युमेंटेशन चालू आहे आम्हाला व्यवस्थित करावं नाही, आर्किटेक्ट नेमणार ना, आपण तोच करणार. जे आर्किटेक्ट आपण नेमू, जे अप्रुव्हलला जी माणसं नेमू ते करणार. त्यांना त्यांची जी काही बांधकाम खर्चाची जी काही टक्केवारी 1%, 2% जे त्यांचं ठरेल ते सुद्धा 8-10 लोकांना बोलवणार. त्यांचं सर्व जनरल बॉडी समोर सादरीकरण होणार. ज्याचं सादरीकरण सगळ्यांना चांगलं वाटेल त्याची नेमणूक होणार आणि त्याची फी जनरल बॉडी ठरवणार. त्याच्यावर सर्व कामकाजावर म्हणजे नेमून दिलेल्या व्यक्तींवर नियंत्रण कोणाचं असेल? नियंत्रण आपल्या जनरल बॉडीचं असेल आणि जनरल बॉडीला जर असं वाटत असेल की बाबा आम्हाला कोणतरी दुसरा माणूस नेमायचा असेल तर पगारावर आपण एक जनरल मॅनेजर किंवा CEO असा नेमू शकतो. त्याला बाबा महिन्याला ठराविक रुपये, लाख रुपये पगार द्यायचा. तेवढा आपल्या कॉर्पस मधून कमी होतील, पण तो हे सगळं काम बघेल. जर आपल्याला असं वाटत असेल की आपण मॅनेज करू शकत नाही, मला वाटतं की तुम्हाला मॅनेज करण्यामध्ये काही अडचण नाही. आपली मुलं हुशार आहेत आणि कुठेही तुम्हाला अडचण आली तर मी आहेच आणि मला काही फी नको किंवा तुमच्याकडून पैसे नको. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तुम्ही विचारू शकता. त्या संख्येचं पूर्णतः निरासन इथे केलं जाईल. साहेबांमार्फत विचारू ना तुम्ही. वैयक्तिक कोणावरही कर्ज मंजूर होत नाही. जे कर्ज आहे ते संस्थेवर होतं. चालू द्या ना. पहिल्या बिल्डरची आणि मालकाची जरी केस असेल तर 79A प्रमाणे जागा जर गव्हर्नमेंटनी ताब्यात घेतल्यावर मग कोणी मालक राहत नाही आणि कोणी बिल्डर राहत नाही. मालक गव्हर्नमेंट होतं आणि आपण हे स्वयंविकासात केल्यावर आपल्या संस्थेच्या नावावरती होते. ते मालक गेले, मग त्यांचा अधिकार, त्यांच्या केसचे सर्व अधिकार निघून जातात. हो, तो मालकाकडे असणारच ना. पण हा कायदा त्याच्याच करता आहे ना. मालकाकडून ते अधिकार तुम्हाला मिळवण्यासाठीच हा कायदा आहे आणि मालकाकडून आपण फुकट नाही घेणार. मालकाला जे कायद्यानं त्याचे पैसे जितके द्यायचे असतील ते देणार आहोत आपण. जास्तीच देणार आहोत त्याच्यापेक्षा. हा, त्याच्यापेक्षा जास्तीच देणार आहोत. मित्रांनो, जमलेल्या माझ्या सर्व चाहत्यांनो, अजून सुद्धा काही लोक आली नाहीये. कामाअभावी त्यांना यायला जमलं नसेल, परंतु जे उपस्थित आहेत आपले कोणतेही साधे शुल्लक जे काही प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये जे घर करून आतापर्यंत बसलेले आहेत असे तुम्ही प्रश्न साहेबांना विचारू शकता. जसं आता ताईंनी विचारलं त्याचप्रमाणे अजून कोणाला काही प्रश्न असतील, त्यांच्या मनामध्ये काही शंका असतील, काही शंका उद्भवत असतील तर त्याबद्दल साहेब इथे आपलं निरसन करतीलच. त्यांच्या नावावर अजूनपर्यंत घर झालेलं नाहीये, त्यासाठी काय प्रॉब्लेम आहे? जे घरामध्ये राहतात म्हाडा कायद्याप्रमाणे जो हजर तो हुजूर, नावावर घर असेल किंवा नसेल, जो सध्या त्या घरामध्ये राहतो त्याला म्हाडा Annexure 2 तयार करून देईल आणि त्या Annexure 2 मध्ये ज्याचं नाव येईल त्याला त्याचे अधिकार मिळतील. मालकाने स्वखुशीने नावावर करून दिलं तर उत्तम. तुम्ही आधी हे वैयक्तिक प्रश्न मला विचारून उपयोगाचे नाहीत. तुम्ही आधी कोणत्या मार्गाने तुम्ही स्वयंविकास करणार आहात की नाही हे ठरवा. जर सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये करणार आहात तर मला विचारा.
जर तुम्हाला बिल्डरकडे जायचं असेल तर मला हे प्रश्न विचारून उपयोग नाही, ते बिल्डरला विचारा. शेअर डेव्हलपमेंटच्या मार्गाने गेलो तर मालकाशी आपण बोलणी करू आणि त्याचं नुकसान आपण होऊ देत नाही. त्याला जे काही कायद्यानं मिळायला पाहिजे ते आपण मिळवून देतोय त्याला. त्यामुळे त्याला आपल्या योजनेच्या बाबतीत वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही. सर नमस्कार. काही मुद्दे आम्ही आधी पण कमिटीच्या मीटिंगमध्ये हे झाले होते, ते मुद्दे उपस्थित मी जरा करतो जेणेकरून सगळ्यांना क्लॅरिटी पण येईल. तुम्ही जर उत्तर दिलं तर बरोबर. एक म्हणजे मी पहिला प्रश्न विचारला की आम्हाला टाइमलाईन किती आहे, कारण आतापर्यंत आम्ही असं बघतोय 4च महिने राहिले, 2 महिने राहिले, तर आपल्याकडे वेळ नाहीये. तर असं काही नाहीये. माडामध्ये 2 एक्सटेन्शन 6 महिन्यात देण्याची तरतूद आहे, पण आपला निर्णय तर कळवला पाहिजे ना 6 महिन्यामध्ये की आम्ही स्वयंविकासात हे आम्ही करणार आहोत. हेच तुम्ही कळवलं नाही 6 महिने, तर मग माडा काही करू शकतो. आधी तो निर्णय घ्या आणि कळवा, हे नंबर 1. त्यानंतर सांगायचं की प्रस्ताव आम्ही तयार करत आहोत, त्याला आम्हाला थोडा वेळ पाहिजे, वेळ देतात. कम्युनिकेशन व्हायला पाहिजे त्यांच्याशी. आणि तुम्हाला सोसायटी करायला लागेल, त्या सोसायटीचं नाव काय, त्याचे मुख्य प्रवर्तक कोण, त्याचं काय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायला लागतील ना. त्या नुसतं बसून त्या गोष्टी होत नाहीत ना, त्या गोष्टी केल्या पाहिजे. प्रपोजल गेल्यानंतर सुद्धा आपण करू शकतो, म्हणजे तेवढं आपल्याकडे अवधी आहे ना. और कोणत्या नावाने लेटर एड करणार? सोसायटीचं नाव तर ठरवायला लागेल की नाही. दुसरं 50-60 लाख रुपये तुम्ही मला इनिशियल कॉस्ट जी आहे, जी आपल्याला अप्रुव्हल साठी पाठवावी लागते, त्याच्यामध्ये आर्किटेक्ट नेमणं, पीएमसीचा जर म्हणजे कोणी वकील जर आपण नेमला नाही, पीएमसी वकील आज आपल्याला गरज नाही. आपल्याला सध्या प्लॅन सबमिट करण्यापुरतं जे खर्च आहे तेवढाच आपल्याला विचार करायचा. एकदा प्लॅन आपला अप्रूव्ह झाला, बेसिक प्लॅन अप्रूव्ह झाला की आपण रेरामध्ये रजिस्टर करून आपल्याला बुकिंगचे अधिकार घ्यायचे, मग आपण राजी झालो. मग ती सगळी प्रोसेस समजा कमिटीच्या लोकांना माहीत नसेल किंवा इतर काही लोकांना माहीत नसेल, मग त्यासाठी जे मार्गदर्शन लागणार आहे मग ते आर्किटेक्ट करून देणार. जो आर्किटेक्ट आपण नेमतो त्याच्या अपॉइंटमेंट लेटर मध्ये स्कोप ऑफ वर्क मध्ये या सगळ्या गोष्टी टाकायच्या. पण मग त्याची फी त्या 50-60 लाखामध्ये तुम्ही पकडली आहे म्हणजे नाही, त्याला नंतर द्यायची. त्याला सांगितलं तू आमचा भागीदार आहेस आणि तुला ज्या वेळेला जसजसे आम्हाला पैसे मिळतील तसं ऍडव्हान्स तुला एकही पैसा देणार नाही. या अटीवर जो आपल्याला प्लॅन तयार करून देईल अशाच माणसाला आपण नेमणूक करणार. असं कोणी मिळेल का आजच्या याच्यामध्ये? मुंबईत मी 100 प्रोजेक्ट केले आहेत, एकाही प्रोजेक्ट मध्ये ऍडव्हान्स कोणाला दिलेला नाही. ती मदत होऊ शकते. नाही, ती मदत नाही, तो धंदा करतोय, त्याला तो काय म्हणणार म्हणजे 2% आहे ते मला 2.25 करा, मी ऍडव्हान्स नाही घेत. तो त्याचे पैसे थोडे वाढून घेणार नंतर. तो पण बिझनेस करायलाच बसलेला आहे, तो काही तुमच्यावर उपकार करणार नाही. तो ठीक है अभी नहीं देने का है, मेरे को मेरा मेहनत ही जाएगा, बाद में मेरे को देना. आता जसं तुम्ही म्हणालात की जो आपला प्रॉफिटेबल असेल तो सेलेबल मध्ये असतो राईट, पण आताच्या स्टेटमध्ये कंडिशन अशी आहे लोअरपर्यंतमध्ये की 3 मोठे प्रोजेक्ट चालतात. लोढा, त्यानंतर समजा पायडोलाचा एक भाग, तर त्यांचे अजूनही प्रोजेक्ट कम्प्लीट होत आलेत पण त्यांचे अजूनही सेल्स झाले नाही. मग अशा कंडिशनमध्ये जेव्हा आपली बिल्डिंग बनणार त्यानंतर जोपर्यंत लोकांना आपले सेल्स होत नाही, रूम्स जोपर्यंत सेलेबल होत नाही तोपर्यंत मग आपल्याला फंड्स क्रिएट होणार नाही. मग त्या अशा कंडिशन्समध्ये आपण काय करतो? हे तुम्ही बिल्डरकडे जाताना विचार केला होता? हे तुम्ही बिल्डरकडे जाताना विचार केला होता की तो 10 वर्ष तुम्हाला रखडवणार, कारण लोढा आणि याच्या अगेन्स्ट त्याचा सेल झाट होणार नाही आणि अडकणार कोण? तुम्ही. तो तुमची बाडी बंद करणार आहे याचा तुम्ही विचार केला नाही बिल्डरकडे जाताना? तुमची कमिटी काय गवत खात होती तोपर्यंत? नाही, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ना.
म्हणजे सेल्फ डेव्हलपमेंटला तुम्हाला सगळ्या बाबतीतली बुद्धी येते, त्याचं उत्तर देतो मी. पण हा विचार तुम्ही बिल्डरच्या वेळेला केलात का की आजूबाजूला 3 बिल्डिंग आहेत, त्यांचे विकून जात नाही, आपलं विकून गेलं नाही तर आपल्याला 3 वर्षात कसं बांधून देणार, हा विचार तुम्ही केला का बिल्डरच्या वेळेला? नाही ना केला. हा, आता माझं उत्तर घ्या की जोपर्यंत आपल्या बांधकामाला आवश्यक असणारे पैशाचं बुकिंग होत नाही तोपर्यंत एकही व्यक्ती घर सोडून जाणार नाही. ज्या वेळेला 53 लोकांना खात्री होईल की आपल्या 30 कोटी पैकी इतके कोटी आपल्या हातात आलेले आहेत, त्याच दिवशी आपण घर सोडणार. तोपर्यंत कोणीही घर सोडून जायचं नाही. आपल्याला आवश्यक तेवढं बुकिंग आलं तरच जायचं, बुकिंग आलं नाही तर जायचं नाही. त्याला अंडर रायटर्स नावाचा प्राणी असतो, अंडर रायटर नावाचा प्राणी असतो, ज्याला जर आपल्याला असं वाटलं कोणत्याही स्टेजला की नाही झालं तर आपण त्याच्याकडे जायचं आणि बाबा माझे 19,000 फूट आहेत, आपल्याला 19 नाही, आपले तर 13,000च आहेत, 13,000 फूट आहेत, तू या 13,000 फूट किती मध्ये आजच्या स्टेजला आम्हाला बुकिंग दे. तो म्हणे मी 40 मध्ये नाही देणार, मी 35 मध्ये देईन. मग आपण निर्णय घ्यायचा की आज जर तो आपले पूर्ण 13,000 विकत घ्यायला तयार असेल, तो म्हणेल माझं मी विकेन किंवा मी 13,000मध्ये स्वतःचं घर ठेवेन, तुम्हाला त्याचं देणं घेणं नाही, तुम्हाला जे ठरलेले पैसे आहेत ते देईन. अशा माणसांशी अंडर रायटिंग करू शकतो आणि असे अंडर रायटिंग भरपूर लोक आहेत, कारण त्यांना यातूनच फायदा होतो ना. जो तुमचा कमी होतो म्हणजे तुमची जी गांड फाटते ना, म्हणजे घाबरतात ना, त्याचा तो ऍडव्हान्टेज घेतो की लोक घाबरणार, मग माझ्याकडे येणार, मग मी 40 कशाला देऊ, मग मी त्यांना 35 मध्ये आणि 30 मध्ये आणि ते 30 मध्ये आणले की तुमचेच पैसे कमी. हे क्रिकेट सारखं आहे की IPL सारखं आहे की कोण समोरच्यावर हावी होतो ते आपल्या जिगरीवर अवलंबून असतं. आपण जर तेवढ्यात घाबरलो की हे झाल्याशिवाय अरे आपलं विकून जात नाही, ठीक आहे, मग अंडर रायटर्सला द्या. तुम्ही किती, हे निर्णय काय मी घेणार नाही तुमच्या वतीने, हे तुम्ही तुमचे 57 लोकच निर्णय घेणार. त्यामुळे तुम्ही काय निर्णय, त्याच्यात तुमची हिंमत किती आहे हे कळेल. मी कोणतीही योजना जोपर्यंत त्या योजनेचा पूर्ण खर्च निघण्याची खात्री होत नाही तोपर्यंत ती चालू करायला देत नाही. कोणी आपलं घर सोडून जायचं नाही जोपर्यंत भाडे माझे 3 वर्षाचं मिळणार याची खात्री आहे आणि 3 वर्षाचं बांधकाम होऊन माझं घर पूर्ण होईल त्याचे पैसे माझ्याकडे आहेत एवढी खात्री आहे. तोपर्यंत तुमचे 27,000 फूट आहेत तुमचे फक्त, तर ते तुमच्या 27,000 फुटाचं बांधकाम 10 कोटी रुपये आहे आणि तुमच्या भाड्याचा खर्च 5 कोटी आहे. ते 15 कोटी आपले घरात येतील एवढं बघून बाकीच्या गोष्टी करायच्या. ज्या दिवशी माझे 15 कोटी 40,000च्या हिशेबानं 15 कोटी येण्यासाठी मला फक्त 3,500-4,000 स्क्वेअर फीट विक्री व्हायला पाहिजे. ती झाली की मी पार झालो. मी IPL मध्ये लास्ट 4 मध्ये आलो. असं हे जसं आपलं काम होईल तसं तुम्हाला हे निर्णय घ्यावे लागतील. हे सर्व निर्णय तुम्हालाच घ्यावे लागणार. हे कोणी दुसरा माणूस तुम्हाला घेऊन देणार नाही. उद्या समजा तुम्ही बिल्डरकडे गेलात आणि जसे सर्व प्रोजेक्ट आपल्या भागात अडकलेले आहेत तसा अडकला, तो ऑर्बिटचा अडकला, याचा अडकला, तसा अडकला, तुम्ही गेलात, बिल्डिंग पाडली आणि नंतर झाले 7-8 वर्ष आणि तुमची भाडी बंद केली, तुम्ही काय त्याचं वाकडं करणार? ज्यांनी तुम्हाला बिल्डरकडे जा म्हणून सांगितलं ते तुमची भाडी देणार आहे, त्याची खात्री घेणार आहे. मग त्याच्यापेक्षा तुम्ही ऑलरेडी आपल्या जागेची त्याला पॉवर ऑफ अटर्नी दिलेली असेल,
इथे तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी कोणा बाहेरच्या माणसाला देत नाही. शेवटी जमिनीचा ताबा तुमच्याकडे आहे. वर्स कम्स टू वर्स जमीन तर तुमच्या हातातून गेलेली नाही. तिथे जमीन तुम्ही भलत्या कोणाला देऊन मोकळे होऊन जाता आणि तो पत्रे लावतो चारी बाजूला आणि तुम्हाला तुमच्या जागेमध्ये येण्यासाठी त्या वॉचमनची परवानगी घ्यावी लागते. तो तुम्हाला परवानगी पण देत नाही. इथे तुम्ही कधी पण आपल्या जागेवर येऊ शकता कारण मालक तुम्ही आहात. तुम्ही कोणाला पॉवर ऑफ अटर्नी दिलेली नाही. हा फरक आहे. आणि बिल्डर कोणाला फ्लॅट विकेल याच्यावर तुमची काही गॅरंटी आहे का? उद्या तुमच्या शेजारी कोण बाहेर राहायला आला किंवा तुमच्या शेजारी कोण दाऊद गँगवाला आला तर तुम्हाला त्याची काय खात्री आहे का? कारण विकणारा माणूस तो विकेल, कोणाला पण विकेल, त्याला जास्त दरानं होईल. तर तुमचा कंट्रोल आहे का? सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये कोणाला फ्लॅट विकावं याचा 57 लोकांचा कंट्रोल असतो. त्यामुळे एखादा चुकीचा माणूस येत असेल तर तुम्ही त्याला थांबवू शकता की नाही असा माणूस नको आम्हाला. त्यांनी 40च्या ठिकाणी 45,000 रुपये पर स्क्वेअर फीट दिले तरी नको आहे. या सगळ्या गोष्टीचा ऍडव्हान्टेज हा फक्त स्वयंविकासात असतो. आणखी काय आहेत का प्रश्न कोणाचे? विचारू शकता. त्याने त्या प्रश्नांचं उत्तर साहेबांकडून मिळेलच आणि त्याचा फायदा हा आपल्या चाळीतल्या प्रत्येक रहिवाशाला होऊ शकतो नाही होईलच. तुमचे जे नवतरुण आहात तुम्ही, तुमच्याकडून काही प्रश्न असतील तुम्ही सुद्धा विचारू शकता. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न उद्भवत असतील काही असेल तर तुम्ही विचारू शकता कोणत्याही प्रकारचे. काही बोलायचंय? हॅलो, प्रश्न विचारा. प्रश्न आपल्या सर्वांना मी पुन्हा एकदा विचारतो. आपल्याकडून काही अजून नवीन असे प्रश्न येणार असतील तर आपण कृपया साहेबांना विचारू शकता. साहेब आपल्याला त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतील. हे बघा, मी आमदार होतो ते विसरून जा किंवा मी म्हाडाचा अध्यक्ष होतो तेही विसरून जा. मी आर्किटेक्ट आहे आणि मी गेली 35-40 वर्ष हा विषय मुलांना मास्टर्स डिग्रीला आणि PhD ला शिकवतोय. त्यामुळे हा विषय माझा 35-40 वर्ष शिकवलेला आहे. याच्यात मी चुकू शकत नाही. त्यामुळे या विषयात तुम्हाला काय इतर नेत्यांप्रमाणे मी नाही आहे की मत घ्यायचं निघून जायचं यातला मी नाही. सध्या मी राजकारणात नाही. होतो एकेकाळी आमदार होतो, त्याला झाले. मी गिरगावातून निवडून आलो. मित्रांनो, आज आपल्या इथे मान्यवरांनी सदर भेट दिली. त्यांनी आपल्याला बिल्डर मार्फत पुनर्विकास आणि स्वयं पुनर्विकास या दोन्ही गोष्टींचा उलगडा करून आपल्याला त्यांनी सांगितलं. आता याच्या पुढे आपल्याला आपल्या ताटामध्ये मिरचीची चटणी घ्यायची आहे की आता नवीन या सीझन मध्ये आलेली गोड आंब्याची चटणी घ्यायची आहे हे आपण ठरवायचं. तरी सुद्धा मी पुनश्च एकदा तुम्हाला आवर्जून विचारतो की आपले काही प्रश्न असतील कोणतेही तर तुम्ही निसंकोच न घाबरता वर कोण बाल्कनी ड्रेस सर्कल कुठून असलेले कोणाला काय विचारायचं कुठूनही तुम्ही विचारू शकता. इतर सभेप्रमाणे इथे कोणालाही बोलता येणार नाही अशी कोणतीही पाबंदी नाहीये. इथे सर्वांना सगळ्या गोष्टी आवर्जून बोलता येतील. इथे हा संवाद फक्त घर मालक व साहेब यांच्यामध्ये नाहीये. घर मालक, चाळीतील रहिवासी आणि साहेब यांच्यामध्ये हा संवाद आहे.
त्यामुळे तुम्ही निसंकोच विचारू शकता. अन्यतः जर आपल्याकडून या प्रश्नांची हे प्रश्न जर आपल्याकडून संपले असतील तर याच्या पुढचं मार्गदर्शन मी साहेबांना करायला सांगेनच. मग त्यासाठी आपण 2 मिनिटं फक्त साहेब जे बोलतील ते कान लावून ऐका. हॅलो, बघा आजचं जे व्याख्यान आपण ठरवलेलं ते रहिवाशांसाठी केलेला हा सर्व सोपास्तर आहे. तर इथे असं कोणी मनात आणू नये की मी एखाद्या कमिटीवरती सदस्य आहे, एखाद्या कमिटीवरती मी अमुक पदावरती आहे, मी कसा प्रश्न विचारावा. तुमचा एखादा छोटासा प्रश्न देखील आहे ना, इथे आपल्या राहणाऱ्या 57 लोकांचं भलं आणि अंधकार दूर करू शकतो. तर रहिवाशांसाठी नाही, कोणासाठी, प्रत्येकाने भले तुमचं शब्द जरा जपून वापरतो मी, बालिश प्रश्नही का असे ना, तो बालिश प्रश्न देखील खूप मोठ्या पद्धतीने एखाद्याचा अंधकार दूर करू शकतो. तर कोणी लाजू नका की मी एवढा मोठ्या पदावरती आहे तर मी कसा प्रश्न विचारू. कारण की मोठी लोक पण चुका करतात आणि लहान लोक पण गट जिंकतात. हे महाराजांनीच आपल्याला शिकवलेलं आहे, शिवाजी महाराजांनीच. तर सांगायचं तात्पर्य आहे, ही जी आपण व्याख्यान आयोजित केलेलं आहे ती रहिवाशांसाठी केलेलं आहे. तर आपण इथे सर्व 57 रहिवासी आहोत, जे उपस्थित आहेत ते पण, जे नाही आहेत ते पण. म्हणून सांगतोय की साहेब आता जर प्रश्न संपले असतील तर हरकत नाही, ते पुढे मार्गदर्शन करतील आणि आपण या सभेसाठी आणि व्याख्यानासाठी पण आजच्या पुरते पण निरोप घेऊ. आणि जे काही प्रश्न असतील, जसे साहेब आपल्याला बोललेले आहेत की मला लेखी पद्धती तुम्ही नंतर सांगितले तरी मी त्याची उत्तरे देणार आहोत, मी तुमच्या सोबत आहे. पण तरी देखील अजूनही कोणाच्या मनात, कारण की साहेब समोर आहे प्रॅक्टिकल मध्ये, ते याच्या पुढे किती वेळ येतील आपल्या विनंतीला मान देऊ. कारण की ह्या महाशना आणण्यासाठी मी गेले 1-1.5 महिने प्रयत्न करतोय. आपल्या सर्वांकडून लेखी अनुमती देखील घेतली की जेणेकरून त्यांना दाखवण्यासाठी किंवा बाबा आमच्या लोकांना तुम्हाला ऐकायचं आहे ह्याची प्रचिती झाल्यानंतरच मी साहेबांना इथे बोलवलेलं आहे. कारण की तुम्हाला ऐकायचं आहे. तर मी तर ऐकून झालेलो आहे, मला काही गोष्टी माहिती आहेत, बऱ्यापैकी माहिती आहेत. ज्यांना माहिती नाहीये आणि ज्यांना माहिती करून घ्यायची आहे त्यांच्यासाठी हे आम्ही राबवलेलं होतं. म्हणून हा मी तुमच्यासाठी, रहिवाशांसाठी आम्ही काही मुलांनी काही जे काही असतील त्यांच्यासाठी आपण राबवलेला हा कार्यक्रम आहे. ठीक आहे. मी आधी जे सांगितलं नाही ते आता सांगतो. सांगू नये असं ठरवलं होतं, पण आता शेवटी सांगायलाच पाहिजे असं वाटलं. या विभागाचे जे महत्वाची लोक आहेत त्यांच्याशी मी इथे येणार याची चर्चा केलेली आहे. तुमच्या चाळीची नाही म्हणत, या विभागाची. आणि त्यांना कल्पना आहे की मी आज इथे येणार आणि स्वयंविकास आणि त्यांचा स्वयंविकासाच्या माझ्या गोष्टीला माझे जे प्रयत्न आहेत त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. नावं मी घेत नाही, पण आवश्यक असेल तर विविध नेत्यांना आपण आणू शकतो आणि त्यांच्याशी चर्चाही झाली. त्यामुळे त्याची काही काळजी करण्याचं कारण नाही, कारण आपण चुकीचं काही करत नाही. आपल्या हक्काचं काय ते मिळवण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यात काही चूक आहे असं मला वाटत नाही. याचा अर्थ आपण कोणाला कमी लेखतोय अशातला प्रकार नाही. सगळ्यांचा सन्मान ठेवूनच आपण हे काम करतोय. तर मग प्रश्न संपले का आजचे? बरं, आता मी इतका वेळ बोललोय आपल्या समोर, किती जणांना पटलं मी जे बोलतोय ते? त्यांनी कृपा करून हात वर करा. मला वाटतं 100% लोकांना पटलेलं आहे. बस मला तेवढंच पाहिजे होतं की मी जे सांगतो ते लोकांपर्यंत जाऊ शकलं नाही तर मला वाईट वाटलं असतं. त्यामुळे किमान
जे तुमच्या भल्यात आहे. पुन्हा मी सांगतो, तुम्ही बिल्डरकडे गेलात तर माझं काही नुकसान होणार नाही आणि तुम्ही स्वयंविकासात गेलात तर माझा काही फायदा होणार नाही. तुम्ही बिल्डरकडे गेलात तर नुकसान झालं तर तुमचं होणार, तुम्ही स्वयंविकासात गेलात फायदा झाला तर तुमचा होणार, तो माझा नाही होणार. मला तुमच्याकरता वेळ द्यावा लागणार. मी कधी कधी मस्करीनं म्हणतो की मी ते सत्यनारायणाची कथा सांगणारे गुरुजी आहे ना, त्याप्रमाणे मी आहे. घरामध्ये मुलगा शिकत नाही, चला सत्यनारायणाची कथा सांगूया. गुरुजी आले, कथा सांगून निघून गेले. मुलगा शिकायला लागला, पास झाला, मग मुलाचं लग्न होत नाही. सत्यनारायणाची कथा सांगायला गुरुजींना बोलवा. गुरुजींनी कथा सांगितली, मुलाचं लग्न ठरलं. लग्न झाल्यावर घरात मूल पाहिजे, त्यामुळे सत्यनारायणाची कथा लग्नानंतर तेही झालं. गुरुजीला ते फाटकं धोतर ते गुरुजीचं फाटकच राहतं, त्यामुळे गुरुजी तेच असतात, त्यांचा काय फरक पडत नाही. तसं आहे माझं. तुम्हाला तुमचं 18 मजले 20 मजले 25 मजल्याच्या घरामध्ये 2 बेडरूम मध्ये तुम्ही जाल, ते काय मला मिळणार नाही. मी फक्त तुम्हाला मदत करणारा माणूस आहे. आणि मुंबईमध्ये आज 60 अशा ठिकाणी माझ्या बिल्डिंगी उभ्या झालेल्या आहेत आणि लोकांना मदत करण्यामध्ये मला आनंद मिळतो. आणि त्यांची पुढची पिढी चांगल्या ठिकाणी, कारण माझा जन्म देखील चाळीत, गिरगाव चिखलवाडीमध्ये माझा जन्म झाला आणि तिथे मी चाळीत, अर्थात तुमचे सिंगल रूम आहेत, आमच्याकडे डबल रूम आणि मी वरच्या मजल्यावर असल्यामुळे माळाही होता, त्यामुळे 300 फुटाचं घर आणि 300चा माळा, त्यामुळे तशी जागा थोडी जास्त होती, पण शेवटी चाळच होती. आणि चाळीत राहणं म्हणजे काय मला माहित आहे, कारण मी चाळीतून लहानाचं मोठं झाला. आज सुद्धा माझी त्या चाळीतली खोली आहे, मी अजून काढलेली नाही आणि अजूनही मी तिथे जातो, लोकांना भेटतो वगैरे. तर त्यामुळे चाळीतल्या लोकांना चांगल्या घरामध्ये जावं, केवळ थातून मातून बिल्डर देईल तशा पद्धतीनं जिथे जिथे बिल्डरनी पुनर्विकास केलेला आहे तिथे बघा चकाचक सेलची बिल्डिंग सुंदर असणार, त्याच्या मागे सर्वंट क्वार्टर मध्ये आपली लोक कोंबलेली असणार. तसं होता कामा नये. आपण आणि सेल मधल्या क्वालिटी मध्ये फरक असता कामा नये. जे विकत घेणारा ज्या क्वालिटी मध्ये राहील त्याच क्वालिटी मध्ये माझी माणसं राहतील, ह्यातून स्वयंविकास उभा राहिला. त्यामुळे स्वाभिमानानं जगलं पाहिजे. आणि काय झालंय, जिथे जिथे लोअर परेड मध्ये तुम्ही बघा ना, जिथे जिथे खोल्या झालेल्या आहेत तिथे सेलेबल बिल्डिंगचा आणि मूळ चाळीतल्या बिल्डिंगचा अजिबात संबंध नाही. कारण ते लोक आपल्याकडे कसं बघणार, हे फुकटे सला फुकट में आया, आणि त्यांच्याकडे 2-2, 3-3 गाड्या आणि त्यांनी 20 कोटी 15 कोटी देऊन घेतलेले फ्लॅट. त्यामुळे आपण शेवटी त्यांच्या घरी भांडी घासावी की काय अशी आपली परिस्थिती. तर ही परिस्थिती आपली येऊ नये. आणि आपल्याला सोडून जे 13,000 फूट आपण विकणार आहोत ते, आणि आपण काही वेगळ्या पद्धतीनं राहू नये. आपण त्यांच्या लेवलवरच आपलं राहणीमान करू अशा पद्धतीची इमारत बांधावी, त्याला स्वयंविकास म्हणतात. त्यामुळे सर्वंट क्वार्टर मध्ये, म्हणजे ज्या जागेत आपण राजे म्हणून राहिलो पिढ्यानपिढ्या, त्या ठिकाणी आपण सर्वंट क्वार्टर म्हणून राहावं. तुम्ही बघा ना, जिथे कुठे आता दादरला बघा, त्या ज्या पुढच्या बाजूला चकाचक सेलेबल बिल्डिंग आणि मागे कुठेतरी असे आपले मरतुकडी एखाद्या बिल्डिंग मध्ये आहेत त्या लोकांना ठुसलेलं, किंवा एकच बिल्डिंग असेल तर तळमजल्यापासून 8व्या मजल्यापर्यंत आहेत त्या भाडेकरूंना टाकणार. तुमचा जिना 8व्या मजल्यावर संपणार आणि वरचे 10 मजले विक्रीला. त्याला एंट्रन्स वेगळा, त्याला लिफ्ट वेगळी, त्याचा जिना वेगळा, तो संबंध सेपरेट. त्याला 8व्या मजल्यावर पोडियम आणि त्या पोडियमच्या वरचे सगळे मजले त्यांचे, त्यांचा आपल्याशी काही संबंध नाही. ते कार पार्किंग मधून गाडी डायरेक्ट घेऊन जाणार, तिथे येणार, तिथून लिफ्ट मध्ये बसणार, वर जाणार. असं होता कामा नये. आपण आणि विक्री याच्यामध्ये फरक होता कामा नये. हा विचारा.
म्हणजे समजा आज कमिटी बरोबर 30% असतील आणि असेसमेंट बरोबर 20% असेल तर याच्यामध्ये काय होईल का? आपल्याकडे मेजॉरिटी 51% पाहिजे. म्हणजे आपले 57 लोकांपैकी आपल्याकडे 27 पाहिजे. जर आपल्याकडे 27 असतील तर आपण स्वयंविकासाचा ठराव पास करू शकू. आणि माझ्या अंदाजानं आज इथे जमलेल्यांमध्ये 35 लोक आहेत आणि सगळ्यांनी हात वर केलेले आहेत. त्यामुळे आपल्याकडे 50% अधिक लोक आहेत. आणि नाही, घरमालक असो नसो, जर 51% लोकांनी स्वयंविकास करण्याचा निर्णय घेतला तर आपण स्वयंविकास करू शकतो. शेवटी राहणाऱ्या प्रत्येक माणसाला सगळ्यात जास्त कोणाला बोलण्याचे अधिकार दिले पाहिजे तर महिलांना. कारण पुरुष घरात राहत नाही. दिवसभर सिंगल रूम मध्ये तिथे ती चुलीकडे राहून गरमीत काय एक परिस्थिती होते हे महिलांना माहित. पुरुष एकदा निघाला घरून बाहेर की निघाला. त्यामुळे महिलांना अधिकार मिळायलाच पाहिजे. सध्या स्थिती अशी आहे की कमिटी फक्त सांगते की घर मागे आता एखाद्याचा मुलगा हुशार असेल त्याच्या वडिलांना बोलता येत नसेल पण तो काय म्हणतो कमिटी की त्याने बोलतो फक्त घर मागे बोलतो. नाही, पण कोऑपरेटिव्ह कायद्यात अधिकार आहे. जर तुम्ही प्रपोज सोसायटी केली तर तुमच्या मुलांना बोलण्याचा अधिकार देण्याचा कायद्यानं अधिकार दिलेला आहे. आणि आता ज्या खोल्या होतील त्या घरमालकाच्या एकट्याच्या नावावर होणार नाहीत, त्याच्या आणि मिसेसच्या जॉईंट नावावरच होणार. नाही, पण असा कायदा आहे, व्हायला पाहिजे. हा कायदा आहे. कायदा आहे पण हिम्मत पाहिजे. महिलांना पुरुषापेक्षा कमी अधिकार नाही. पुरुष आणि महिला आता वेगळं नाही, तो जमाना गेला. आता कायद्यानं आता तर शाळेच्या सर्टिफिकेट मध्ये सुद्धा आईचं नाव मुलाच्या बरोबर लागतं. ते लावल्याशिवाय सर्टिफिकेट मिळत नाही, मार्कलिस्ट मिळत नाही. आणि म्हाडाच्या बांधकाम केलेल्या प्रत्येक घरामध्ये नवऱ्या बरोबर बायकोचं नाव असायलाच पाहिजे जॉईंट. त्यामुळे याच्यामध्ये निर्णय घेण्यामध्ये महिलांना अधिकार आहे आणि तो अधिकार कोणीही काढून घेऊ शकत नाही. मी तुम्हाला मार्गदर्शन करेपर्यंत, निदान माझं मार्गदर्शन असेपर्यंत प्रत्येक गोष्ट महिलांकडून मेंबर नावाला आपले संमती देतील. पण घरात राहणारी महिला आहे, तिचं घर कसं असायला पाहिजे हे तिला विचारल्याशिवाय पुढे जायचंच नाहीये. ते जुन्या जमाना गेला. आम्ही लहान होतो त्यावेळेला घराच्या बाहेर बंब होता, बंब. आणि त्या बंबामध्ये लाकूड टाकून आणि कोळसा टाकून पाणी गरम करून आम्ही राहायचो. आणि वरवंटा होता आणि त्याच्यावर सगळे मसाला बनवायचे आणि मसाले बनवायचे असे खलबत्त्याने. हे आम्ही बघितलेलं आहे आमच्या बालपणामध्ये. ते जमाना गेला. आता नवीन जमाना आहे आणि आता कायदेही बदललेले आहेत. महिलांना अधिकार आहे, पूर्ण अधिकार आहे. जितके पुरुषांना आहे तितकेच महिलांना अधिकार आहे. आणि घराच्या बाबतीत सगळ्यांनाच अधिकार आहे. त्यामुळे त्याची काळजी करण्याचं कारण नाही. कोण कोणापेक्षा कमी नाही, कोण कोणापेक्षा मोठा नाही. आता घ्या, झालं सगळ्यांचा विषय झाला. परत कोणाकडे काय असेल तर हा बोला ना, बोला ना, विचारा ना. काय विषय असतील तर प्रश्न विचारा. मी पुन्हा येईन, तुम्ही त्याची काळजी करू नका. आणि मी काही मतं मागायला आलेलो नाही, त्यामुळे तुम्हाला मदत करायला आलेलो आहे. त्यामुळे कधी तुम्ही बोलवू शकता.
हा काही राजकीय कार्यक्रम नाही, हा तुमच्या घरांचा विषय आहे. आणि आता सगळे कॅल्क्युलेशन इथे तुमच्या कॉम्प्युटरमध्ये आहे. कोणाला काही कॅल्क्युलेशन पाहिजे असतील तर ते तुमच्याकडून घ्या. मला असं वाटते बहुतेक लोकांचे प्रश्न झालेले आहेत आणि आजच्या कार्यक्रमाला इथेच आपण समारोप करूया. तरी आजच्या कार्यक्रमाला आपल्याला ज्यांनी प्रोजेक्टर दिलं त्या सदस्यांचे, जे आपले बालक आहेत ते रेकॉर्डिंग करतायत त्यांचे देखील, आणि ज्यांनी आपल्यासाठी हा एवढा टायपिंग करून एक्सेलद्वारे त्या गृहस्थांची देखील आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांच्यासाठी त्यांना प्रोत्साहन मागायचं. तर की हा घटाडून आपल्या लोकांसाठी सर्व केलेला आहे. आणि आज वेळात वेळ काढून की आपली जी लेखी संमती आपल्या काही मुलांनी घेतलेली त्याला मान देऊन आज आपल्याला मान्यवर श्रीमान चंद्रशेखर प्रभूजी यांनी आपल्या वेळात वेळ काढून जे आपलं मार्गदर्शन केलं त्यासाठी आमच्याच रहिवाशीतली एक ज्येष्ठ व तरुण असे आमचे वाडेकर काकी आहेत, ते पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचं आलेल्या मान्यवरांचं सत्कारपूर्वक सर्वांनी टाळ्या वाजवून